तर आज आपण अशा प्रकारे मेथीचे पराठे अगदी साध्या सोप्या पद्धतीत मस्त छान मसाले वापरून करणार आहोत। त्याच्याबरोबर मस्त छान दही, लिंबाचं लोणचं, लिंबू मिरचीचं लोणचं आणि हे गोड आंबट लोणचं, असं लोणच्याबरोबर अप्रतिम लागतो हा पराठा। तर चला तर बघूया आपण। तर आज आपण मस्त असे मेथीचे पराठे करणार आहोत। तर त्यासाठी मी हा मसाला घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, मी इथे बडीशेप, ओवा घेतलेला आहे, इथे जिरे घेतलेले आहेत, धने आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटानुसार। तुम्ही जसं तिखट वापरता तसं तुम्ही कमी जास्त करू शकता। हे आपण मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत। सर्वप्रथम हे आपण करून घेऊया। तर असा मसाला आपण वाटून घेतलेला आहे। आता आपण कढई ठेवली गॅसवर, तर आपण तेल घालूया। आपण हा मसाला परतून घेणार आहोत, त्याचे कच्चेपणा दूर करायचा आहे आपल्याला, मगच आपण हे पिठात मळणार आहोत, नाहीतर मग ते कच्च असं बादायची शक्यता असते, हिरवी मिरची लसूण कच्चाच। त्याच्यामुळे मी अशी फोडणी देणार आहे आणि आपण मस्त त्याचा कच्चेपणा दूर करून घेऊया। हिरवी मिरची लसूण असल्यामुळे आपल्याला तो तेलामध्ये असा चांगला परतून घ्यायचा आहे। मग ह्याच्या पिठामध्ये घालून आपण पीठ मळणार आहोत। पण हे असं करून घ्यायचं, कच्चच असं वाटण पिठामध्ये मळून करायचं नाही, कारण कसं लहान मुलंही खातात व ते हिरवी मिरची बादायची शक्यता असते। त्याच्यामुळे हिरव्या मिरचीचा लसणाचा कच्चेपणा आपण जरा परतून दूर करायचा आणि थालीपीठ पण आपले खमंग होतात असं केल्यामुळे, म्हणून मी हे असं करून घेते आहे। हळदही ह्यातच घालणार आहोत आपण, हळदही घालून आपण चांगलं परतून घेणार आहोत। आता ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालूया। आता आपण ह्याच्यात किंचित पाणी घालूया। मीठही आपण ह्याच्यातच घालणार आहोत। आणि जी आपण मेथी धुवून ठेवलेली आहे ती सुद्धा आपण एकदा वाफून घेणार आहोत। ह्या मसाल्यामध्ये थोडी वाफून घेतली ना, मग ती आपण पिठामध्ये मळणार आहोत। तर सर्वप्रथम आपण ही वाफून घेऊया। खूप पण नाही वाफवायची, साधारण वाफून घ्यायची आपल्याला। तुम्ही बघू शकता असे थालीपीठ पराठे अगदी मस्त होतात। असं मस्त आपण हे वाफून घेऊया। आता तुम्ही बघू शकता आपल्याला एवढीच वाफून घ्यायची आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड करूया आणि मग पिठामध्ये मळायचे आपल्याला। आता तुम्ही बघू शकता आपण थंड करून घेतलेलं आहे मिश्रण। आता ह्यातच आपल्याला गव्हाचं पीठ घालून आपण गोळा मळणार आहोत। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, आपल्याला जसं लागेल तसं आपण ह्याच्यामध्ये घालून मळून घेऊया। आपण फक्त गव्हाचंच पीठ घालणार आहे, कोणाला त्याच्यात बेसन घालायचं तर थोडंसं बेसनही घालू शकतात, पण मी फक्त गव्हाचंच पीठ घालून करणार आहे। चांगलं मिक्स करूया। ह्याच्यामध्ये आपण थोडीशी काश्मीरी मिरची पावडरही घालूया, म्हणजे जरा छान कलर येणार। तर आपण 1 चमचा कलरसाठी काश्मीरी मिरची पावडर वापरूया। तिळ घालूया आपण
1 ते 1.5 चमचा. थंडीच्या दिवसामध्ये तीळ खाल्लेले चांगले असतात आणि मेथी पण मार्केटमध्ये अगदी मस्त मिळते, त्यामुळे मी हे पराठे आज करून दाखवतेय. आता आपण हे मिक्स करूया. तुम्हाला बेसन पीठ यामध्ये थोडं घालायचं तर तुम्ही घालू शकता, पण मी हे असेच करते नेहमी, सुंदर होतात. आता मळून घेऊया आपण पीठ. थोडं थोडं पाणी जसं लागेल तसं मळून घेऊया आपण. घट्ट गोळा मळायचा आपल्याला. खूप पण घट्ट नाही आणि खूप पण पातळ नाही, असं मीडियम, जसं आपण पोळीला मळतो ना सेम असं मळून घेऊया आपण. तर हे असं पीठ मळायचं आहे. मी असं पीठ मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मी इथे अर्धी गड्डी वापरलेली आहे मेथीची आणि 1 बाउल भरून पीठ वापरलेलं आहे गव्हाचं, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात होतात. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार करू शकता. किती जण घरात खाणार आहे, तर मी हे अगदी 8 ते 10 लोकांसाठी पराठे करणार आहे, त्याच्यामुळे मी हे एवढं पीठ मळलेलं आहे. तर आपण आता करून घेऊया पराठे. आता मस्त गोळा करूया आपण जशी पोळी लाटतो ना तेवढाच, पण खूप पण असे जाडे जाडे मोठे मोठे नाही करायचे, तर मुलं खात नाही. अगदी साधारण तुम्हाला सांगते, एवढा गोळा करायचा साधारण, आणि असे मस्त लाटून घेऊया आपण. आता तेल लावूया मध्ये, जसं आपण चपातीला तेल लावतो सेम तसंच. परत पीठ लावून छान लाटून घेऊया गोल. मी जो आपण मसाला मिक्सरला केला, हिरवी मिरची, लसूण, जिरं, ओवा, धने, बडीशेप, ते मी तेलामध्ये परतून घेतलं, कारण लहान मुलं सुद्धा पराठे खातात आणि कच्च्या हिरवी मिरच्यामुळे बाधायची म्हणजे पोट दुखायची शक्यता असते, त्यामुळे मी फोडणी देऊनच मग, आणि त्या फोडणीमध्येच मी हे मेथी सुद्धा थोडी परतून घेतलेली आहे आणि मग पीठ मळलेलं आहे. तर असं केल्यामुळे बाधत नाही, त्रास नाही होत. थालीपीठ लहान मुलांनी खाल्ले तरी सुद्धा असे मस्त असे पातळ पातळ छान असे आपण, मी तवा ठेवलेला आहे गरम करायला, आपण चांगले करून घेऊया. छान तेल लावून घेऊया, वरतून पलटूया आपण. तुम्ही तेल लावू शकता, तूप लावू शकता. मी खाताना मस्त तूप लावणार आहे. आता मी सध्या तेलच लावलेलं आहे. अगदी सुंदर होतात. सुगंध पण सुंदर येतोय मेथीच्या अगदी पराठ्याचा. दह्याबरोबर खाऊ शकतो आपण हे पराठे, लोणच्या बरोबर खाऊ शकतो. लिंबाचं लोणचं, कैरीचं लोणचं, कोशिंबिरी बरोबर खाऊ शकतो, लोण्याबरोबर खाऊ शकतो. अगदी सुंदर लागतात. नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे. आपण हे पीठ असं जर रात्रीच मळून फ्रीजमध्ये ठेवलं की सकाळी गरमागरम डब्याला देऊ शकतो, प्रवासात नेऊ शकतो आणि खराब होत नाही लवकर. हे पराठे 2 ते 3 दिवस आरामात टिकणार प्रवासामध्ये. काढून घेऊया. आता दुसरा पण दाखवते मी.
लाटून ठेवलाय मी. छान भाजूया. याला आपण मस्त तूप लावूया. तूप लावून पण दाखवते मी. आणि खाताना अगदी गरमागरम मस्त लागतात. खूप जाड जाड करायचे नाही, पातळच लाटायचे. बघू शकता किती सुंदर झालेले आहेत. झटकीपट होतात, काहीच टाइम लागत नाही. अगदी सोपी रेसिपी आहे आणि घरातल्यांना अगदी थोरांपासून लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना मेथीचे पराठे म्हटलं तर आवडतातच. आणि अशा पिठाचे तुम्ही पुऱ्या सुद्धा करू शकता. जर पुऱ्या आवडत असेल तर पुऱ्या करू शकता, किंवा पुऱ्या नसेल, तेलकट आवडत नसेल खायला, तर असे पराठे पण करू शकता. आता हा पण छान आपण भाजून घेतलेला आहे मस्त पराठा. असे सर्व करून घेऊया. तर बघू शकता अजून एक मस्त पराठा केलेला आहे मी. काढून घेऊया हा पण. असे मी 5-6 करून घेतलेले आहेत. आपण तूप लावू शकतो, तेल लावू शकतो आपल्या आवडीनुसार, आपल्याला कसे आवडतात. बटर लावू शकतो. चहा बरोबर सुद्धा सुंदर लागतात हे. साधी सोपी झटपट होणारी रेसिपी, अगदी खमंग असे मस्त पराठे मेथीचे. मेथीची भाजी सर्वांनाच आवडती आणि त्यातून हे असे मस्त मसाले छान घालून केली ना, असे मस्त पराठे. मसाला छान वापरायचा त्यामध्ये, टेस्टी, म्हणून मी त्यामध्ये सर्व छान मसाले वापरलेले आहे. कारण आपल्याला मसाला छान तर पराठा छान. अगदी सुंदर खमंग असे खुसखुशीत आपले पराठे झालेले आहेत. सुगंध पण सुंदर येतोय. काढून घेऊया. तर मी आज ह्या प्रकारे मस्त मेथीचा सुंदर पराठा करून दाखवलेला आहे. तुम्हाला आवडला का? अगदी मेथी पराठा हा चवदार, पौष्टिक आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असा नाश्ता आहे. ताज्या हिरव्या मेथीच्या पानापासून बनवलेला हा पराठा फायबर, लोह आणि जीवनसत्वाने भरलेला असतो. मेथीची किंचित कडवट चव मसाल्यासोबत मिळाल्यामुळे पराठा अप्रतिम लागतो. मस्त चव येते पराठ्याला. तर मी इथे मेथीचा अगदी मसालेदार पराठा करून दाखवलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? हा पराठा अगदी सकाळच्या नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे. दही, लोणचं किंवा बटर सोबत सर्व केल्यास याची चव अजूनच खुलते. घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवलेला हा पराठा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो अगदी. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? माझी रेसिपी आवडली असेल तर हा पराठा नक्कीच करून पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. संगीता किचन वाईब्सवर अशा सोप्या घरगुती आणि चवदार रेसिपीसाठी पाहायला विसरू नका. थँक्यू.